सांसों में तू दिल के जज्बा तू है तू बसी। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या अमुष यूट्यूब चॅनेलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांचा आनंदात जावो, जे काही तुमच्या मनातल्या इच्छा असतील स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण हो। तर सगळ्यात आधी आपुलकीचा प्रश्न, तुम्ही सर्व कसे आहात? मजेत तर असलंच पाहिजे। तर चला, तर आजचा आमचा साधा आणि सिंपल फॅमिली ब्लॉग आहे, तर तो तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करत आहे। आजचं डायरेक्टली कॅमेरा म्हटलं की आपण थोडंसं रेडी वगैरे होतो ना, ते सगळं तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करूया। आमच्या बाळासोबतची मस्ती आणि माझ्या नवऱ्यासोबतचा थोडासा टाइमपास, असं साधं पण मन भरून टाकणारा हा क्षण असतो। हे छोटे छोटे क्षण कॅमेऱ्यात काहीच झाले नाही तर आयुष्य खूप रिकामं वाटेल। आपण मोठं काही करत नाही, पण आपण एकत्र असणं हाच आपल्या सगळ्यात मोठा सुखाचा क्षण आहे। बोल हाय। मी फिरायला चाललो, दोन्ही हाताने कर हाय। बोल मी फिरायला चाललो। कुठं चाललो? बोल कुठे चालला तू? ऍपे चला इकडे हाय कर हाय कर। डाले आली हाय आली दाखव आली बघा बंधू आहे। few moments later. तर बऱ्याच दिवसानंतर या शेटला सुट्टी भेटली होती। म्हटलं त्याला सुट्टीचा काहीतरी पुरेपूर फायदा झालाच पाहिजे, म्हणून आज आम्ही आमच्या बाळाला घेऊन आलेलो किड्स प्ले झोन एरियामध्ये खेळण्यासाठी। आणि आता इथे आल्यावर आमच्या बाळाची काय रिॲक्शन असणार आहे, कारण की आम्ही त्याला पहिल्यांदाच घेऊन आलो होतो 2 वर्षामध्ये। आणि म्हटलं त्याला तिथे गेल्यावर नवनवीन ॲक्टिव्हिटी त्याला पाहायला भेटतील, नवनवीन काहीतरी गोष्टी त्याला शिकायला भेटतील, जेणेकरून म्हटलं आमचं बाळ तिथे जर रमलं तर कधीतरी 2-3 महिन्यातून किंवा 15 दिवसातून जसा टाईम भेटेल तसं आपण आपल्या बाळाला इथे घेऊन येऊया। तर तिथे गेल्यानंतर बाळाची रिॲक्शन काय असते ते आपल्याला समजेलच पुढे। तर सगळ्यात आधी आमच्यासाठी सुद्धा हा एरिया नवीनच होता, कारण की आम्ही सुद्धा इथे पहिल्यांदाच आलो होतो गुगल मॅपवरनं। तर गाडी वगैरे पार्किंग करायची कुठे काय त्या सर्व गोष्टीमध्ये थोडासा वेळ गेला। तर पुढे गेल्यानंतर इथे आहे ना, अर्धा तासाचे 200 रुपये होते आणि 1 तासाचे 300 रुपये असे होते, पण आम्हाला इथे भरपूर लेट झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे बाळाला अर्धा तासच खेळवलं, पण बाळाने पुरेपूर अर्धा तासाचे पैसा आपला वसूल करून घेतला होता। गेट ओपन केला, जा आतमध्ये खेळायला जा जा इकडे सगळं बाळ खेळते बघ कशा। चल जा 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 जा। इकडे बघा ना, इकडे सायकल देते तिथे ठेवल्या। त्यात आधी तर आमचं बाळ आतमध्ये जायला खूप घाबरत होतं, कारण की पहिल्यांदाच आलं आहे, इथे सगळे ॲक्टिव्हिटी आहेत, लहान मुलं आहेत, पण मला माझे बाबा पाहिजेलेत। आता त्यांचं असं होतं की सिंगल पॅरेंट्स आतमध्ये जाऊ शकत होते, पण त्याला तिथे त्याचे बाबाच पाहिजे होते की बाबा तुम्ही चला तरच मी येईल, नाही तर मी येणार नाही। तर मग त्याच्या हट्टामुळे बाबा सुद्धा त्याच्या आतमध्ये गेले आणि बाबांसोबत तो एवढा त्याच्यामध्ये गुंग होऊन गेला ना। आमच्या बाळाला किड्स प्ले एरियामध्ये घेऊन आलो आहोत। तिथे लहान मुलांसाठी ना सगळ्या ॲक्टिव्हिटी गेम्स होते, बॉल, स्लाईड, झोका, छोटी गाडी, मोठी गाडी, जम्पिंग जॅक। खूप दिवसानंतर बाळाला असं मोकळं आणि सुरक्षित खेळ मिळतोय, खरंच हे पाहून लय भारी वाटत होतं। बाळासाठी हा फक्त खेळ नाही तर त्याच्यासाठी शिकण्याचा आणि आनंदाचा वेळ आहे, कारण की तिथे गेल्यावर मुलं वगैरे बघितले की नवनवीन ॲक्टिव्हिटी वगैरे पाहून त्याला खरंच खूप आनंद होत होता। आई बाबा म्हणून आपल्या बाळाला असं खेळताना बघणं खरंच शब्दात सांगता येणार नाही, पण आमचं बाळ पूर्ण त्याच्यामध्ये गुंग होऊन गेलं होतं।
घेऊन जाऊ शकतो का त्याला वर खेळायला? नाही, खाली सगळं allowed आहे. जाईल तो याला घसरगुंडीतून घेऊन जावा नाही तो. हां नाही जाता येणार तुला. जा बाला जा घसरगुंडी मग जा जा. जा बाळा वर जा जा. हॅलो 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 जा. जेव्हा सुरुवातीला आम्ही वीरला आतमध्ये पाठवलं ना तेव्हा तो घाबरत होता आतमध्ये जायला, काही जातच नव्हता. माझा बाबा पाहिजे त्याचं असं चाललं होतं. पण नंतर हळूहळू जेव्हा तो आतमध्ये गेला ना सगळ्या गोष्टी छानपैकी एक्सप्लोअर करायला लागला. प्रत्येक गेममध्ये त्याचा थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढत चालला होता. हे छोटे छोटे बॉल्स फक्त खेळ नाही तर त्याच्यासाठी लर्निंग आहे, जसं की रंग ओळखणे, हातपाय हलवणे, बॅलन्स ठेवणे. यातूनच लहान मुलं तर शिकतात ना. तर त्याच्या आजूबाजूला इतर लहान मुले सुद्धा आहेत, ते बघून त्याला अजून छान एक्साइटमेंट वाढली होती. इतर मुलांमध्ये खेळणं त्याच्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे. आई बाबा म्हणून आपण रोज त्याला वेळ तर देतोच, पण जे काय बाहेरचं इन्व्हायरमेंट आहे जसं की प्ले एरियामध्ये सर्व गोष्टी, आजूबाजूची लहान मुले, हे सगळं वातावरण तर आपण त्याला घरी देऊ शकत नाही. म्हणून कधी कधी अशा किड्स प्ले एरियाला आणणं खरंच खूप फायदेशीर वाटलं. आणि इथे वीरसाठी ना अर्धा तासच बराच पुरेसे वेळ होता, कारण की ना तो अर्ध्या तासामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी खेळला होता आणि नंतर तो ना थकला सुद्धा होता. म्हणून म्हटलं की त्याला बस झाला अर्धा तासच, आणि आम्हाला सुद्धा पुढे जायला खूप उशीर होणार होता. पण एवढ्या वेळेसुद्धा त्याने मन भरून एन्जॉय केला. आज खेळ जिंकण्याचा नाही, पण अशा गोड आठवणीचा आज दिवस होता. आणि वीरला हे फर्स्ट टाईम आणलं होतं ना, खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला सुद्धा. जाता जा इकडून जा इकडून जा इकडून जा बाळा इकडून जा इकडून जा इकडून असं जा इकडून जा जा. अरे बाळा इकडून जायचं इकडून जा. ये इकडं इकडून ये आता ये इकडून 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 ये इकडून ये. जा ना इथं घसरगुंडी दीदी चलती ना तुला घसरगुंडीवर. तसं नाही जायचं बाळा.
जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा तो आत जायला घाबरत होता आणि ते बघा तुम्हीच की इथून बाहेर यायलाच तो तयार नाही. त्याचे छोटे छोटे हात माझा हात पकडून पुन्हा आतमध्ये पळत होता. कदाचित त्याला कळत नसेल वेळ झाली आहे, पण त्याला इतकंच कळतंय की मला इथे खूप मजा येत आहे, अजून मला इथेच खेळायचं आहे. म्हणून त्याला जबरदस्तीने इथून बाहेर काढणं खरंच खूप मन जड होत होतं त्यावेळी. पण कधी कधी ना थोडंसं थांबावं लागतं, कारण की बाळ आमचं बराच वेळ तिथे खेळून ना खूप थकला सुद्धा होता. आणि त्याचा तो क्षण हात आतमध्ये पळत होता ना, ते पाहून खरंच भारी सुद्धा वाटत होतं. म्हटलं त्याला अजून त्याला 5 मिनिटं आहे ना घसरगुंडीच्या स्लायडिंगवरून खेळून आणूया म्हणून परत पुन्हा तिथे मी त्याला 5 मिनिटासाठी घेऊन गेली, जेणेकरून तो तिथे अजून थोडा वेळ खेळेल. पण शेवटी काय आता जावं तर लागणारच आहे, कारण की बराच वेळ इथे होऊन गेला होता आणि घरी सुद्धा आम्हाला जायचं होतं. आज अर्धा तासाचा खेळ होता, पण आठवणी खूप मोठ्या आहेत. कदाचित आज नाही पण उद्या पण नक्की इथे पुन्हा वीरला आम्ही इथे घेऊन येऊ. असा साधा पण मनाला लागणारा फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नव्याने नवीन व्हिडिओमध्ये. बाय.